14 वर्ष झालं त्याचा लढा चालू आहे, परंतु त्याच्यावर दखल देखील नाही घेतली जात नाही. कारण का रामाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता. अशाच पद्धतीने जातीय धर्मांच्या शक्तीने ह्या गोष्टी केलेल्या होत्या. कारण आपलाच बेद्या लंकी दान असल्यामुळेच ह्या गोष्टी होत्या. कारण का आमच्यातलाच एखादा नालायक माणूस त्यांच्या कानात काही गोष्टी सांगत असल्यामुळे कोण आहे? ही गावचा पळ्या कळेल. ज्या वेळेला आम्ही मोर्चा आंदोलन करून किंवा अतिक्रमण करेल त्यावेळेला जो माणूस येत ना तो माणूस ओळखा जातो. आपली जागा कुठे आहे? भूमी अभिलेखचं काय म्हणणं आहे आता? ही जागा तळ्या ही कोर्टाच्या पाठीमागे यमाय तलाव त्या ठिकाणी ते आहे. आणि ही ठराव आम्ही केलेला असताना भूमी अभिलेखानं खऱ्या अर्थानं आम्हाला किती वेळाला हे ठराव मागत असताना दिलं नाही. पण विठ्ठल समितीनं ज्या वेळेला ठराव मागितला 1 मिनिटात देण्याचं काम एका अवलादीनं सांगितल्यामुळे केलं आहे का. मनोवादी अवलाद ह्या पंढरपुरात जातीवादी धर्माने प्रत्येक जातीत बांधण्याला लावून स्वतःच माझे आमदार आहे. हो, माझे आमदार मनोवादी आहे 100%. कारण का त्याने त्यावेळेला मला म्हणलं होतं आपा तो हुरमुजीकडा सोडलाय आणि तो हे करा सगळ्या जाती उठलेत. ह्या जाती सगळ्या उठल्यावर ह्या जातीला कुठलं देऊ. मी म्हणलं 65 एकराची जमीन द्या. आम्ही मागितली चांगल्यासाठी शांततेच्या मार्गाने ह्या दृष्टिकोनात. आणि तुम्ही तुळशी वृंदावन करता आणि त्यावेळेस तुळशी वृंदावन करण्याचं काम आणि त्यावेळेला चोकोबाचीच मूर्ती पडती. ही किती जातीवाद आहे ही पण तुम्ही उकरून बघितला पाहिजे.